नमस्कार नक्षत्र ज्योतिष परिवार. मी सौ कल्याणी कुलकर्णी, तुमचे ॲस्ट्रो दोस्त के के. नक्षत्र ज्योतिष या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. यंदाची होळी साधी नाही, कारण फाल्गुन पौर्णिमा, होळी अष्टक आणि खग्रास चंद्रग्रहण हे तीनही घटक एकाच वेळी जुळून आले आहेत. होलिका दहन 2 मार्च की 3 मार्च? 3 मार्चला लागणारं चंद्रग्रहण काय सांगतं? होळी अष्टक खरंच अशुभ असतं का? आणि सर्वात महत्त्वाचं, होळीचा विज्ञानाशी आणि खगोलशास्त्राशी काय संबंध आहे? आज आपण धर्मशास्त्र, पंचांग, ज्योतिष आणि आधुनिक विज्ञान या चारही दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम होळीचा आध्यात्मिक आधार समजून घेऊया. होळी हा वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा सण आहे. भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची कथा आपण सर्वांनी ऐकली आहे. दैत्यराज हिरण्यकश्यपूने स्वतःला देव घोषित केले, परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूंची भक्ती करत होता. होलिकेला अग्नीपासून संरक्षणाचं वरदान होतं. ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली, परंतु अग्नीने होलिकेला जाळलं आणि भक्त प्रल्हाद सुरक्षित राहिला. यातून संदेश काय? अहंकाराचा अंत, भक्तीचा विजय, नकारात्मकतेचं दहन. आता येऊया 2026 मधील गोंधळावर. फाल्गुन पौर्णिमा सुरू होते 2 मार्च 2026 सायंकाळी 5:56 आणि पौर्णिमा समाप्त होते 3 मार्च सायंकाळी 5:08. भद्रा प्रारंभ 2 मार्च सायंकाळी 5:56 आणि भद्रा समाप्ती 3 मार्च सकाळी 5:29. आणि सर्वात महत्त्वाचं, 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. शास्त्र काय सांगतं? धर्मशास्त्रानुसार होलिका दहन प्रदोष काळात करावं, म्हणजे सायंकाळी 6 ते 9च्या दरम्यान. परंतु ग्रहण दिवशी पर्व टाळावं असंही सांगितलं आहे. म्हणून अंतिम निष्कर्ष, होलिका दहन 2 मार्च 2026 सायंकाळी 6:22 ते रात्री 8:53 पर्यंत. 3 मार्च चंद्रग्रहणामुळे होलिका दहन करू नये. रंगांची होळी 4 मार्च 2026 रोजी. आता समजून घेऊया चंद्रग्रहण म्हणजे काय. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा चंद्रग्रहण घडतं. 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार स्पर्श दुपारी 3:20, संमीलन दुपारी 4:34, मध्य सायंकाळी 5:04, उन्मिलन सायंकाळी 5:33 आणि मोक्ष सायंकाळी 6:48. एकूण कालावधी 3 तास 28 मिनिटे. खग्रास अवस्था 4:34 ते 5:33. खगोलशास्त्रीय संबंध काय? होळी नेहमी फाल्गुन पौर्णिमेला येते. पौर्णिमेला सूर्य आणि चंद्र 180 अंशावर असतात. हीच ती अवस्था ज्यात पृथ्वी मध्ये आल्यास ग्रहण घडतं. म्हणून काही वर्षी होळी आणि ग्रहण एकत्र येतात. हे नैसर्गिक खगोलीय गणित आहे. ज्योतिषीय दृष्टिकोन, चंद्र हा मनाचा कारक आहे. पौर्णिमेला भावना तीव्र असतात. ग्रहणाच्या वेळी मानसिक अस्थिरता वाढू शकते. उदाहरणार्थ, ज्यांच्या कुंडलीत चंद्र पापग्रहांनी ग्रस्त आहे, त्यांना निर्णयात गोंधळ, चिडचिड, भावनिक अस्थिरता जाणवू शकते. म्हणून ग्रहण काळात जप, ध्यान, रामरक्षा, हनुमान चालिसा, शिवस्तुती मन स्थिर ठेवण्यासाठी उपयुक्त. आता होळी अष्टक. 24 फेब्रुवारी ते 3 मार्च हा कालखंड होळी अष्टक म्हणून ओळखला जातो. या काळात टाळावयाचे लग्न, साखरपुडा, ग्रहप्रवेश, नवीन वाहन, नवीन व्यवसाय, सोन्याची खरेदी. हा संक्रमणाचा काळ आहे. ऊर्जा अस्थिर असते. परंतु शुभ काय? जप, तप, साधना, श्रीसूक्त पठण, देवी उपासना. आता विज्ञान काय सांगतं? होळी म्हणजे हिवाळ्याचा शेवट आणि उन्हाळ्याची सुरुवात. या काळात संसर्ग वाढतो. होलिका दहनातील अग्नी वातावरणातील सूक्ष्म जंतू कमी करण्यास मदत करतो.
पूर्वी वापरले जाणारे रंग, पलाश, हळद, चंदन हे सर्व नैसर्गिक आणि औषधी. पौर्णिमेला समुद्रात भरती वाढते, मानवी शरीरातील जैविक लयही बदलते. चंद्राचा मानसिक स्थितीवर सूक्ष्म परिणाम असतो. ग्रहण काळातील नियम. सूतक सकाळी 6:20 पासून, गर्भवती आणि अशक्त व्यक्तींसाठी सकाळी 11 पासून. भोजन शक्य असल्यास टाळावं. मोक्षानंतर स्नान आणि देवपूजा करावी, परंतु अंधश्रद्धा टाळा. गर्भावर थेट परिणाम होत नाही. मन शांत ठेवणं महत्त्वाचं. विशेष पर्व काळ दुपारी 3 ते सायंकाळी 7. या वेळेत मंत्र जप, ध्यान, अनुष्ठान. आध्यात्मिक परंपरेनुसार या काळातील जप अनेक पटीने फलदायी मानला जातो. अंतिम निष्कर्ष. होलिका दहन 2 मार्च 2026, रंगाची होळी 4 मार्च 2026, खग्रास चंद्रग्रहण 3 मार्च 2026. यंदाची होळी विशेष आहे कारण पौर्णिमा, ग्रहण, ऋतुपरिवर्तन, महासिद्धरात्र. परंतु मोठे निर्णय टाळा, वाद टाळा, मन शांत ठेवा, साधना करा. होळी हा फक्त रंगांचा सण नाही, तो विज्ञान, खगोलशास्त्र आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. मी सौ कल्याणी कुलकर्णी, तुमची ॲस्ट्रो दोस्त के नक्षत्र ज्योतिषवरून तुम्हाला शुभेच्छा देते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय होलिका माता. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. जय माता दी.